काय आहे 3 वर्षात ही जर परिस्थिती असेल तर ब्रिज कशाला बांधतात हेच मला प्रश्न पडलेला आहे. कसे बांधतात, कुठल्या मटेरियल घेऊन बांधतात खरंच कळत नाही. ऍब्सोल्युटली नक्की झाला असणार, नाहीतर काय ते कर्नाटकात घोटाळ्याशिवाय काय होतं काय, हा माझा प्रश्न आहे. खूप आहेत तिथपर्यंत आहे तो. आणि हा बघा काय रस्ते करून ठेवलेत, हे जायला यायला. बांधायचं तर नीट बांधा. काय हे उपयुक्त आहे, ब्रिज इथे असणं हे उपयुक्त आहे, पण काय कसे बांधतात माहिती नाही. आणि इकडनं 2 रस्ते होतात, एका रस्त्यावरनं 2 रस्ते होतात. काय कसं काय करतात माहित नाही. आणि बघा ते कसे यू टर्न मारून त्यांना जावं लागतं इथे जायचं असेल तर. जिल्हाधिकाऱ्यांना सांगा ते व्यवस्थित करा आणि ह्याच्या पुढे असे अर्धे ब्रिज बांधू नका. कम्प्लीट 2-2 साईडला 2-2 ब्रिज करा. त्या काँग्रेस रोडवरच्या, नाही काँग्रेस रोड काय म्हणतोय मग, ह्या रोडवरती कसा बांधलेला आहे मोठाच्या मोठा, तो तसे बांधले पाहिजेत. ते काय एवढे बोळासारखे. डेली हम यहाँ गाड़ी चलाते, रिक्शा ऑटो चलाते, ये खड्डे गिड्ढे बहुत हुए। ये खड्डे गिड्ढे को जरा गवर्नमेंट सब देखना, देख के जरा रिकवरी करना जल्दी से जल्दी। ये ऐसे रिकवरी करते पर क्या जल्दी नहीं करते उतना ही, वो जल्दी किए तो जरा अच्छा होता है। बहुत 2 व्हीलर लोग ऐसा भाग के पूरा गिरते रहते, बहुत लोग गिरते हैं, जो हस्बैंड वाइफ भी जाते हैं वो स्किड होके गिरते हैं। तो हमारे रिक्शा वालों को भी ये गाड़ी चला चला के वो पूरा पार्ट्स वगैरह पूरा लूज होता है। जरा हुए गवर्नमेंट जल्दी से जल्दी वो खड्डे वगैरह सब रिकवरी करे तो बहुत अच्छी। इधर से डी मार्ट तक सर, और मराठा मंदिर के पास भी बहुत खड्डा पड़ा है। वो मराठा मंदिर इससे भी ज्यादा वहाँ पे बहुत प्रॉब्लम हो रहा है। अभी ब्रिज के ऊपर भी बहुत खड्डा पड़ा है, उससे भी बहुत प्रॉब्लम हो रहा है। और गाड़ी बहुत जल्दी स्किड होता है। हम रिक्शा कैसा भी थोड़ा कंट्रोल कर सकते, 2 व्हीलर कंट्रोल नहीं होता सर, वो गिर के ही छोड़ते। ऐसा भी दिन में कम से कम 4-5 लोग तो गिर के एक्सीडेंट होता ही होता है। तो कितना हो सके उतना जल्दी जरा रिकवरी करे तो बहुत अच्छी बात है। हे टिळकवाडीचं रोड आहे, इथं भरपूर खड्डे पडलेत. हे 3 वर्ष झालं ब्रिज बांधून. खूप जणांचं ऍक्सिडेंट वगैरे झाले इथं. परत खड्डे पडल्यामुळे पब्लिकला खूप त्रास झाला ह्याच्यामुळे. हा बघितलंय, थोडं लक्ष द्यावे, खड्डे जे आहेत ते दुरुस्त करावे, पब्लिकचं जे काही आहे ते जरासं दुरुस्त करावे एवढंच इच्छा. उद्धमबागला कामगार वगैरे खूप जातात, त्यांना जायची गडबडी वगैरे असते, त्यांना फास्ट येतात वगैरे, खड्डे आहे, ऍक्सिडेंट वगैरे होतोय, त्याच्याबद्दल तुम्ही जरासं लक्ष घ्यावे. ಏನ್ ರೋಡ ಕರೆಕ್ಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಆಗೋದಲ್ಲ ಸರ್. ಮಾಡೋರು ಮಾಡ್ಬೇಕಲ್ಲ, ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ಮಾಡ್ಬೇಕಲ್ಲ ರೋಡ. ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಮಿಕ್ಸಪ್ ಮಾಡಿ ಏನೇನೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬಿಡ್ತಾರ. ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ನಾವು ಅನ್ಬೋದು. ಕಂಡೀಷನ್ ಏನ್ ನೋಡ್ತಿರಲ್ಲ ಸರ್, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಏನಿದೆ ಕಂಡೀಷನ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಕಾಣಿಸ್ತದೆ ನಿಮ್ಗೆ ಏನಿದೆ ರೋಡ್ ಕಂಡೀಷನ್. ಹೌದೌದೌದು.
ಏನ್ ಮಾಡೋದ್ ನೋಡ್ರಿ ಹೌದ್ರಿ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಬಿದ್ದಾವ್ ಸ್ವಲ್ಪ ಏನಿಲ್ಲ ಡಿಲೇ ಅಡ್ಡಾಡ್ತದೆ ಶಾಸನಿಗೆ ಏನ್ ಹೇಳು ಸರ್ ಅದ್ರ ರೋಡ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ನಾವ್ ಬಗ್ಗೆ ಏನ್ ಹೇಳಕ್ ಸಾಧ್ಯ ಹೇಳ್ರಿ ಆಗ್ಬಾರ್ದು ಸರ್ ಎಷ್ಟು ಬೇಗ ಕಳಪೆ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಅದ್ ಕಾಮಗಾರ ಕರೆಕ್ಟೇ ಇರೋದಲ್ಲ ಸರ್ ಹಂಗಿದ್ದಲ್ಲೇ ಆಗ್ತದಲ್ಲ ಇಲ್ಲ ಯಾಕೆ ಆಗ್ತದ ಅದು